राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते महापूजा पार पडली। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः पाटील आहेत। दादा, काय सांगाल, आज स्वतः तुमच्या हस्ते दुसऱ्यांदा पूजा पार पडली, तुम्हाला पूजेचा मान मिळालेला आहे। बाबाजीच्या साक्षीनं आज महापूजाचा पूजा करण्याचा योग आला। मान म्हणता येणार नाही, देवाच्या चरणी आम्ही भक्त, एक शिष्य म्हणून प्रत्येक वेळेस गडाच्या आम्ही शिष्य आहे। या महाराष्ट्रातले, या बीड जिल्ह्यातले आणि गडाच्या पायथ्याचे गावो ना गावो या गडाचे निश्चिम भक्त आहेत सगळे। त्यामुळे तसा मी एक भक्त आहे। आज मात्र पूजा केली। खूप शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावत हे नगद नारायणाच्या चरणी मात्र मागणं घातलं। आज पंढरपुरामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होती, इकडे तुमच्या हस्ते होती। धाकटे पंढरी म्हणून गडाला ओळखलं जाते। काय तुम्ही आज प्रार्थना केली देवाकडे आणि पांडुरंगाकडे या त्याचबरोबर जे आरक्षणाचा विषय आहे, 29 तारखेला तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन करतायत, काय संदर्भात काय साकडं घातले? नाही, राजकारणाचा विषय, आरक्षणाचा विषय इथं घेणार नाही गडाच्या खाली गेल्यावर। पण इथं एकच मागणं केलं माझ्या नगद नारायणाच्या चरणी की या राज्यातला शेतकरी जनता सुखी होऊ द्या, हे साकडं मात्र 100% घातले। आणि जनता, नगद नारायण जनता सुखी नक्की करतील। आरक्षणासंदर्भात काही साकडं घातलं नाही का देवाकडे? घातलं पण, प्रत्येक वेळेस घालतो पण, समोरच्या तसे लागतील, त्यामुळे तो विषय इथं नको।